तर मित्रांनो, आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत आणि जेव्हा आम्ही घरी पोचलो तेव्हा आई गेलेली शेतामध्ये. आई घरी नव्हती आणि घरी जाताना आम्ही वाटा स्टेशनला खाल्लेला मिसळपाव, तो पण एकदम पोट भरून खाल्लेला. त्यामुळे आत्ता जेवायची काही इच्छा नाही आहे. पण आई जेव्हा शेतातनं घरी आली तेव्हा तिने शेतातनं पावट्याच्या शेंगा आणल्या आणि आईने विचारलं की काय जेवायचं आहे. तर मी सांगितलं भूक नाही आम्हाला. आई म्हटली असं कसं? तर आई म्हटली ठीक आहे, असं पण उद्या पुरणपोळ्या आहेत तर उगाच राहायला नको. त्याच्यामुळे आईने आता पावट्याच्या ज्या शेंगा आणलेल्या त्या पावट्याच्या मसाले भात करायचं ठरवलं आहे. तर ती आता आपल्या साध्या पद्धतीने करून दाखवते. जे आहे त्याच्यामध्ये, असं नाही की त्याच्यामध्ये हा मसाला तो मसाला, जे आहे घरात तेच वापरून करते ती. तर आता बघूया आपण ती कशी करते मसाले भात. आपल्याला पाहिजे तेवढं टाका, एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे काय नाही. सगळं टाकायचं फोडणीला. पावडर टाकायचं. टाकले का पावडे? हो. छान काय काय टाकते. मीठ टाकायचं. हळद टाकायची. हळद टाकली का? हो. तांदूळ टाकले का? तांदूळ टाकले. तांदूळ परतायचे मला काय सांगायचं. टाकले ते चांगले तांदूळ सगळं टाकलं. दिसतंय का परतलेलं? दिसतंय? दिसतंय. पाणी वाटायचं. आलं का? हा, तर आवाज आला पाहिजे आणि मग झाकण लावायचं. झाकण लावलं की 10 मिनिटात भात झाला. दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा. टाकली थोडं खोबरं टाकायचं. खाऊन बघा आणि मला सांगा कसा केलाय. तर बघितलाय ना भात. कसं जेवायला म्हणजे आणि जेवायला या.
कसं झालंय हो भात आईने केलेला?